अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेस महापालिका प्रशासनाचा, जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाचं खच्चीकरण करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा, जाणीवपूर्वक विशालदादांचा बोट उतरणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, प्लेस उतरणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो। अरे दुटप्पी भूमिका घेणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, अरे जुजबी कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, कुणाच्या तरी दबावाखाली काम करणाऱ्या धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिका धिक्कार असो। जाणीवपूर्वक बदनामी करायच्या दृष्टीने माननीय खासदार विशालदादा पाटील यांचा प्रेस उतरणं महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा असो। आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशालदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि दादावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या मिरज शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले होते। त्या ठिकाणचा बोर्ड आज या ठिकाणी महापालिका प्रशासनाने पोटतिडकीनं कोणाच्या तरी प्रेशर खाली येऊन या ठिकाणी आज काढण्यात आलेले आहेत। खऱ्या अर्थाने या मिरज शहरामध्ये काल परवा 4 दिवस, आठवडाभर, महिना, वर्षभर झाले गेले हजारो बोर्ड या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये लागलेला असताना कुठल्याही अधिकाऱ्याच्या डोळ्याला तो बोर्ड कटला कुणाचा दिसला नाही। पण आज विशालदादा पाटील खासदारांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड मात्र त्यांच्या डोळ्याला दिसत आहेत। हे जाणीवपूर्वक केलेलं कटकारस्थान आहे। हे जाणीवपूर्वक त्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे। त्यांना हा खासदार नको होता का? हे प्रशासन कुणाच्या दबावाखाली, कुणा पक्षाच्या दबावाखाली येऊन काम करते का, असे विचारणा आम्हाला या ठिकाणी आज करावी लागणार आहे। कारण दादावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत, चाहते भरपूर आहेत आणि त्यांचं कुठेतरी म्हणजे खच्चीकरण करायच्या दृष्टीनं त्यांनी आज या ठिकाणी बोर्ड काढलेला आहे। आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं, सर्व दादावर प्रेम करणाऱ्या वतीनं, ते प्रेम करण्याच्या वतीनं या घटनेचा आणि या महापालिका प्रशासनाचा आज आम्ही धिक्कार करतो, त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। महापालिकेमध्ये आजही शेकडो बोर्ड आहेत। त्या बोर्डाची कुणी परमिशन घेतली होती? आता हजारो बोर्ड या ठिकाणी लावलेत, बिना परमिशन लावलेले आहेत आणि त्याची कुणाची परमिशन त्यांनी विचारलेलं नाही किंवा लावलेलं नाही। आज रात्री लावून त्याने सांगितलेलं नाही। आज त्याला जाणीवपूर्वक खासदारचे बोर्ड कसे काढतात? कुणाचे बोर्ड, अगदी बारक्या बोर्डांचे बोर्ड या ठिकाणी हजारो बोर्ड या ठिकाणी लागलेले आहेत, त्यांच्यावर कुणावर कारवाई केलेली नाही। कुठल्या परमिशन किती लोकांनी घेतली होती? हजारो बोर्डाची मापाला दाखवत आहेत या ठिकाणी। आम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक हे करत आहेत। आम्ही खासदारांच्या कानावर घालू। काँग्रेस पक्षाच्या वतीने अशा पद्धतीने जर का काँग्रेस पक्षावर, काँग्रेस पक्षाच्या कुठल्या नेत्यावर आणि जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाचं खच्चीकरण करायच्या दृष्टीनं जर का महापालिका प्रशासन अशा पद्धतीने राबवणार असेल तर आम्ही महापालिकेच्या, काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महापालिकेच्या वतीने विरोधात तीव्र आंदोलन छेडू।
बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.